संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडमध्ये मुक्कामी आहे। अवघड दिवेघाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी सासवडमध्ये दुसरा मुक्काम आहे। तर वारकरी आपापल्या राहुटीमध्ये आराम करतायत, तर काही जण भजन भक्ती गुणगुणतायत। चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवारा पाहू, गोड अभंग असं या ठिकाणी म्हणताना ते दिसून येत आहेत। आणि या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामधील ज्या काही माऊली आणि वारकऱ्यांच्या संपूर्ण जे कव्हरेज आहे ते न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून भेटी लागी जीवा या कार्यक्रमातून दाखवतोय आणि प्रत्येक प्रेक्षकाला वारीतली जी घडामोड आहे ते देखील दाखवतोय। विशेषतः ह्या ज्या राहुट्या आहेत या राहुट्याची देखील स्वतंत्र व्यवस्था केली जाते, का तर यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची व्यवस्था करणारे देखील स्वतंत्र यंत्रणा असते। मात्र ही आजच्या दिवशी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते, कारण आज दोन जे मुक्काम आहे ते सासवडला आहेत। त्यामुळे नेमकं हे दिंडीचं सगळं कशा पद्धतीने असतं, त्याचबरोबर दिंडीमध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टी असतात आपण विचारणार आहोत। काय सांगाल, कालचा कठीण असलेला जो दिवेघाट आहे ते दिव्य पार केला आणि आज वारकरी विसावलेले। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जगातले सगळे वारकरी उपस्थित आहेत। आणि काल ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवड या ठिकाणी रात्री मुक्कामाला आली आणि मुक्कामाला आल्यानंतर सर्व वारकरी जे आहेत या ठिकाणी आज विश्रांती घेत आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वारकरी जो आहे तो व्यवस्थेला अजिबात किंमत देत नाही, वारकरी हा अवस्थेला किंमत देणार आहे। आणि म्हणून पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल याची तमा न बाळगता ध्येयाचा ध्यास घेतल्यानंतर श्रमाचा त्रास होत नाही आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा हे वारकरी जे आहेत ते दिंडीमध्ये येतात, पालखी सोहळ्यात येतात आणि येत असताना हरिपाठ, काकडा, त्याच्यानंतर भजन वगैरे अतिशय थाटामध्ये ते गातात। वाटचालीमध्ये कोणते अभंग कशा पद्धतीने म्हटले पाहिजे, कोणत्या वेळी म्हटले पाहिजे याची देखील आपण पाहतोय वारीच्या वाटेवरती हे ऐकायला देखील मिळते। एखादा अभंग म्हणून दाखवाल छानसं सगळे वारकरी। चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू। डोळे निवतील कान, मना तेथे समाधान। चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू। आपण पाहतोय हे वारकरी रखुमा देवीवराला पाहण्यासाठी जी ओढ लागलेली आहे, जी आस लागलेली आहे, त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हा भक्तीचा आनंद आपल्याला ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, सासवड।